नमस्कार मित्रांनो, चला तर आजच्या भागात आपण सोप्या पद्धतीने नेहमीप्रमाणे इंग्लिश शिकूया. तर आजचं वाक्य आहे पहिलं 781 नंबर, तो आणतो. तर तो आणतोला आपण ही ब्रिंग्स असं म्हणूया. ही ब्रिंग्स. आता मित्रांनो, हा जो काळ आहे हा सिंपल प्रेझेंट आहे, हा सब्जेक्ट आहे आणि हे व्हर्ब आहे. म्हणजेच सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स अशी या वाक्याची रचना असते. परंतु सुरुवात सब्जेक्टने आणि क्रियापदाचं प्रथम रूप जे आहे, जसं ब्रिंग आहे तर त्याला आपण एस लावलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे ही, शी, इट आणि जर कोणाचं नाव असेल जसं की राज, यांच्या नावापुढे एस लागतं क्रियापदाला. आणि आय, वी, यू आणि दे यांच्या नावापुढे लागत नाही, फक्त ब्रिंग येईल त्यांच्या पुढे आणि इथं एस लागून ब्रिंग्स येईल. तर हे लक्षात ठेवूया. तो आणतो. आता तो नाही आणत, हेच वाक्य आपल्याला ही डज नॉट ब्रिंग होईल. ही डज नॉट ब्रिंग. आता मगाशी मी सांगितलं की इथं एस लागतो, परंतु इथं लागला नाही कारण हा ES लागलेला आहे डूला. आता आपण निगेटिव्ह वाक्य केलं म्हणून डू सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे आणि याचा जो ES आहे तो इथं लागणार आहे. तर काही क्रियापदाला एस लागतो तर काही क्रियापदाला ES लागतो, हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचं निगेटिव्ह मध्ये करत असतो तर ही नॉट ब्रिंग्स असं वाक्य होणार नाही, डूचं सहाय्य घ्यावं लागेल. ही डज नॉट ब्रिंग आणि ही डू नॉट ब्रिंग असं होणार नाही. इथं आय डू नॉट ब्रिंग, वी डू नॉट ब्रिंग, यू डू नॉट ब्रिंग, दे डू नॉट ब्रिंग. पण ही डज नॉट, शी डज नॉट आणि इट डज नॉट, राज डज नॉट ब्रिंग, राज नाही आणत. तर ह्या पद्धतीने हे वाक्य आहे मित्रांनो, समजून घ्या. पुढचं वाक्य आहे तो आणतो का. तर ह्या ठिकाणी आपल्याला डज ही ब्रिंग, डज ही ब्रिंग, इथं सुद्धा ब्रिंगच राहील कारण डज आला म्हणजे इथं ब्रिंग राहणार. आणि ह्या ठिकाणी डजला पुढे केलेला आहे, हीला नंतर केलेला आहे आणि याच वाक्याचा प्रश्न बनलाय. तो आणतो का, डज ही ब्रिंग. त्याच्यानंतर तो नाही आणतो का, तर या ठिकाणी डझंट पुढे घ्यायचा आहे. डझंट ही, हा बघा, डज नॉट ही ब्रिंग, तो नाही आणतो का. तो आणतो का असेल तर डज ही ब्रिंग आणि तो नाही आणतो का असेल तर डझंट ही ब्रिंग. तर या ठिकाणी डझंट म्हणजे डज नॉट, डज नॉटचा शॉर्ट मध्ये लिहिले डझंट ही ब्रिंग. आपण फक्त व्हर्ब आणि सब्जेक्ट या दोघांचंच कॉम्बिनेशन बघितलेलं आहे. कारण आपण जर वाक्य मोठं केलं तर तो काय आणतो, कधी आणतो, कोणासाठी आणतो, कितीला आणतो ते काही आपण सांगितलेलं नाही. कारण वाक्याची सुरुवात आपल्याला इथून करायची आहे ना. डझंट ही ब्रिंग टिफिन, तो टिफिन नाही आणत का, हे वाक्य असं पुढे होईल. तुम्ही जो शब्द इथं टाकाल तो शब्द त्या वाक्यात, त्या अर्थाचं ते वाक्य बनून जाईल मित्रांनो. परंतु स्ट्रक्चर हे समजलं आपल्याला पाहिजे, त्याच्यासाठी मी फक्त शॉर्टमध्ये वाक्य घेतोय. पुढे आपण अजून त्याच्यात नवीन शब्द ऍड करून बघणारच आहोत. चला बघूया पुढचं वाक्य लगेच. आता यामध्ये तो का नाही आणत असा आहे. तो आणतो का हा वर्बल क्वेश्चन आहे. आता डझंट ही ब्रिंग, परंतु तो का नाही आणत, तर आपल्याला या वाक्याच्या आधी फक्त व्हाय जोडायचंय. बघा, काचा अर्थ होतो व्हाय इंग्लिश मधून. सो व्हाय डझंट ही ब्रिंग. बघा, व्हाय डझंट ही ब्रिंग. तो खेळायला येतो पण बॉल नाही आणत. व्हाय डझंट ही ब्रिंग अ बॉल. बघा, तो एक बॉल का नाही घेऊन येत आहे ना. तर ह्या पद्धतीने तो येतो पण पाण्याची बाटली आणत नाही. सो व्हाय डझंट ही ब्रिंग वॉटर बॉटल. तर ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही कुठलाही या ठिकाणी शब्द टाकून त्या वाक्याला अर्थपूर्ण अजून बनवू शकता. तो काय आणतो, व्हॉट डज ही ब्रिंग. आता इथं डझंट येणार नाही कारण तो काय नाही आणत असा नाही प्रश्न आहे ना, तो काय आणतो. मग काय साठी आपण घ्यायचं आहे व्हॉट. व्हॉट डज ही ब्रिंग. व्हॉट डज ही ब्रिंग, तो काय आणतो. तो केव्हा आणतो, व्हॉटच्या ऐवजी व्हेन. व्हेन डज ही ब्रिंग. तर मित्रांनो बघा, आपल्याला व्हॉट माहितीये, डू डज माहितीये, ही माहिती आहे, ब्रिंग पण माहिती. याच्यातला कुठलाही शब्द आपल्याला माहिती नाही असं भाग नाहीये. परंतु आपल्याला रचना समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेला आपण आता याच्यातलं मूळ वाक्य आपण कोणतं बघितलं मित्रांनो, तर बघितलं हे ही ब्रिंग.
ही ब्रिंग्स असं बघितलं, जो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं ही डज नॉट ब्रिंग. त्याच्यानंतर आपण बघितलं डज ही ब्रिंग. त्याच्यानंतर आपण बघितलं डझंट ही ब्रिंग. त्याच्यानंतर आपण बघितलं व्हाय डझंट ही ब्रिंग. त्याच्यानंतर बघितलं व्हॉट डझंट ही ब्रिंग. तर ह्याच एका वाक्याचे हे जे वाक्य आहे ही ब्रिंग्स, इथं एस नाही आहे कारण इथं एस लागलेला आहे ऑलरेडी. तर आपण जे पहिलं वाक्य बघितलं त्याच्यामधून आपण अनेक वाक्य असे बनवलेले आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे सर्व वाक्य आपल्या ओठावर असायला पाहिजे. कारण ही ब्रिंग्स, ही डज नॉट ब्रिंग, डज ही ब्रिंग, व्हॉट डज ही ब्रिंग, व्हाय डज ही ब्रिंग, व्हाय डझंट ही ब्रिंग, व्हॉट डझंट ही ब्रिंग, हे तुमचं पाठ असायला पाहिजे. माझा हा हेतू आहे तुम्हाला सांगण्याचा. सो तो कुठे आणतो? आता बघा, वेअर डज ही ब्रिंग, तो कुठे आणतो? वेअर डज ही ब्रिंग. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य आपल्याला बनवता आले पाहिजे. मित्रांनो, आपल्याला खूप सारे वाक्य बोलता आले पाहिजे. जसं की लहान मुलगा बघा मित्रांनो काहीतरी बोलत असतो, पण आपण त्याचं ऐकून आपल्याला हसू येतं आणि आपण विचार करतो की तो कसं बोलतो. आता मी असं बोललो की तो कुठे आणतो. आता बघा, हे काय मला माहिती नाहीये की तो कुठे आणतो, काय आणतो, कोण बोलेल हे वाक्य, परंतु असं वाक्य आपण बोलू शकतो. कारण आपल्याला जेव्हा आपण संभाषण करत असतो तेव्हा आपल्याला कुठलंही वाक्य बोलण्याची गरज पडते. त्यावेळेला आपल्याला कुठलंही वाक्य इंग्लिशमधून बनवता आलं पाहिजे. एवढं आलं म्हणजे तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग येणार मित्रांनो. बघूया पुढचं वाक्य लगेच. आता ह्या वाक्यामध्ये तो काय आणतो हे आपण घेतलेलं आहे बघा मित्रांनो. दुपारचे जेवण. आणि कुठून आणतो? तर घरून आणतो हे घेतलेले बघा. तो आणतो, ही ब्रिंग्स. आता मी तुम्हाला मागाशी सांगितलं की नवीन शब्द शेवटी जोडायचे आहेत. मग पहिले आपण तेच वाक्य घेऊया, ही ब्रिंग्स, जसं मी पहिल्यांदा लिहिलं होतं बघा. ही ब्रिंग्स झालं, तो आणतो. बघा, हे तो आणि आणतो हे कट झालं या वाक्यामधलं. सो ही ब्रिंग्स, तर काय आणतो ते पहिले आणायचं आपल्याला. ही ब्रिंग्स, दुपारच्या जेवणाला आपण लंच म्हणतो, तुम्ही टिफिन म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. ही ब्रिंग्स लंच घरून, फ्रॉम होम. बघा, झालं वाक्य, ही ब्रिंग्स लंच फ्रॉम होम. आता मी तुम्हाला सांगितलं की ही ब्रिंग्सच्या नंतर आपल्याला पुढे वाक्य जोडायचे आहेत, शब्द जोडायचे आहेत, ते असं आहे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने मित्रांनो, आता हा झाला तुमचा सब्जेक्ट. वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे कर्ता, जो आणण्याची क्रिया करतो तो. आणि जी क्रिया होते ती V1, क्रियापदाचं पहिलं रूप. त्याच्यानंतर काय आणतो ते ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर फ्रॉम होम, कुठून आणतो नाही का, फ्रॉम हॉटेलमधून आणतो, कुठून आणतो ते हे आपण अदर वर्ड्स, OW याला म्हणूया. तर हे वाक्याची रचना अशा पद्धतीने होते. तो रोज सकाळी दूध आणतो. तर हेच वाक्य आपल्याला पुन्हा तो आणतोला आपण काय करणार, ही ब्रिंग्स. बरोबर आहे. आता तो रोज सकाळी क्रिकेट खेळतो, असं वाक्य असेल तर ही प्लेज येणार या ठिकाणी. ही प्लेज क्रिकेट एव्हरी मॉर्निंग. तसंच या ठिकाणी ही ब्रिंग्स काय आणतो ते पहिले लिहायचं. जसं इथं आपण इथं काय आणलं तर जेवण आणलं, तर इथं काय आणलं, ही ब्रिंग्स मिल्क. बघा, रोज, एव्हरी डे, सकाळी, मॉर्निंग. ही ब्रिंग्स मिल्क एव्हरी डे मॉर्निंग. ओके. तर प्रत्येक दिवशी सकाळी आणतो, किंवा आपण एव्हरी मॉर्निंग म्हटलं तरी चालेल या ठिकाणी. ही ब्रिंग्स मिल्क एव्हरी मॉर्निंग, दररोज सकाळी आणतो है ना, एव्हरी डे मॉर्निंग. तुम्हाला जसं म्हणायचं तसं तुम्ही म्हणू शकता मित्रांनो, परंतु ह्या रचनेमध्ये म्हणायचं आहे तो माझ्यासाठी कुठूनही आणतो. आता बघा, आता दूध भेटत नाही पण तो कुठूनही आणतो माझ्यासाठी, कारण त्याला माहिती की मला रोज सकाळी चहा लागतो. त्याच्यामुळे तो माझ्यासाठी कुठूनही आणतो. आता बघा, ही ब्रिंग्स, हे सुद्धा तसंच होणार मित्रांनो. ही ब्रिंग्स, तुम्ही कुठलंही वाक्य घ्या, तुम्हाला सब्जेक्ट आणि V1 नंतर घ्यावाच लागेल सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, है ना. सो ही ब्रिंग्स फ्रॉम एनीवेअर, कुठूनही, फ्रॉम एनीवेअर, ही ब्रिंग्स फ्रॉम एनीवेअर फॉर मी. हेच वाक्य तुम्ही असं पण म्हणू शकता, ही ब्रिंग्स फॉर मी फ्रॉम एनीवेअर. हे मागे पुढे झालं तर चालतं, परंतु हे मेन आहे सब्जेक्ट, वर्ब, है की नाही, ऑब्जेक्ट. तो नेहमी काहीतरी घेऊन येतो, म्हणजेच आणतो. आता या ठिकाणी घेऊन येतो मी आणतो पण लिहिलंय, कारण का, कारण येतो म्हणजे कम होतं, तर इथं कन्फ्यूज होऊ नये म्हणून, है की नाही. तो नेहमी काहीतरी घेऊन येतो, किंवा तो नेहमी काहीतरी आणतो, मला असं म्हणायचं आहे, असा संदर्भ आहे तो. सो
तो आणतो साठी आपल्याला पुन्हा काय घ्यायचंय, ही ब्रिंग्स. ही ब्रिंग्स काहीतरी, काय आणतो तर काहीतरी, सो समथिंग. ही ब्रिंग्स समथिंग ऑलवेज, नेहमीसाठी ऑलवेज है ना. तो माझ्यासाठी नेहमी काहीतरी घेऊन येतो. ही ब्रिंग्स समथिंग ऑलवेज फॉर मी. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघूया. पुढचं वाक्य आहे तो पैसे आणतो. बघा आता सिंपल घेतला वाक्य आपण पुन्हा एकदा. ही ब्रिंग्स मनी. तो पैसे आणतो का, हे वाक्य. डज ही ब्रिंग मनी, एवढं लक्षात ठेवायचं, इथं येस नाही राहणार. डज ही ब्रिंग मनी, प्रश्नचिन्ह. तो पैसे कुठून आणतो. बघा मित्रांनो या ठिकाणी आता कुठून साठी आपण घेणार आहे फ्रॉम व्हेअर है ना. तो जसं आपण कुठूनही घेतलं होतं फ्रॉम एनीवेअर, आता फक्त कुठून आहे, ही नाहीये, कुठूनही नाही, कुठून, फ्रॉम व्हेअर. फ्रॉम हा प्रश्न आहे मित्रांनो. आता इथं क्रिया करताना कोणीच नाहीये, तो कुठून आणतो म्हणून आपल्याला प्रथम या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द घ्यायचा आहे. फ्रॉम वेअर डज ही ब्रिंग मनी, फ्रॉम वेअर डज ही ब्रिंग मनी. आपण विचारतो मित्रांनो की तो पैसे कुठून आणतो. फ्रॉम वेअर डज ही ब्रिंग मनी. मी पैसे कुठून आणू असं वाक्य असेल तर सेम या ठिकाणी ही जी आहे या ठिकाणी आय होणार आणि इथं आयच्या बरोबर आपण नेहमी डू घेतो मित्रांनो, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. सो फ्रॉम वेअर डू आय ब्रिंग मनी. फ्रॉम वेअर डू आय ब्रिंग मनी. आता मित्रांनो मी जर सुरुवातीलाच हे वाक्य तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला मला सगळं समजावून सांगितलं असतं की फ्रॉम का घेतला, वेअर का घेतला, मग मध्येच आय कसा आला, हे सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलं की आय ब्रिंग. बघा मी आणतो, तर डू आय ब्रिंग ह्या वाक्याचा अर्थ होतो मी आणतो का, या वाक्याचा अर्थ इथून इथपर्यंत. डू आय ब्रिंग मनी, मी पैसे आणतो का, झालं. पण जर आपण फ्रॉम व्हेअर जोडलं, फ्रॉम व्हेअर डू आय ब्रिंग मनी, तर मी पैसे कुठून आणू, अर्थ बदलतो लगेच. बघा आणू, तर ह्या पद्धतीने आय डोंट ब्रिंग मनी है ना. आय नेव्हर ब्रिंग मनी, मी कधीच पैसे नाही आणत. आय नेव्हर ब्रिंग मनी. तर ह्या पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची आहे सब्जेक्ट नंतर क्रियापद. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर वाक्य तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो मला तुम्ही मी तुझ्यासाठी आईस्क्रीम आणतो हे वाक्य कमेंटमध्ये मला इंग्लिशमध्ये सांगा. मी तुझ्यासाठी आईस्क्रीम आणतो. बघूया तुम्हाला हे आजच्या पार्टमध्ये जे मी वाक्य सांगितले ते समजले आहेत का. तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला बघत राहा आणि इंग्लिश शिकण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.